राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. संत गोरोबा काका महाराज की जय. नामा ऐसे नाम तुझिया स्वरूपा, आवरण अरूपा कोण ठेवी. तू गुह्य चैतन्य नित्य वस्तू जान, रहित कारण स्वयंप्रकाश. याही शब्दा माझी वाचान लागे, मार्ग पैगा लागे निर्धारिता. मणे गोरा कुंभार आत्मया नामदेवा, चिद्रूप अवगा दिससी साच. तू गुह्य चैतन्य नित्य वस्तू जान, रहित कारण स्वयंप्रकाश. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु. सकलात्मती प्रकाशु, मने निवृत्ती दासो अवधारिजो. ओम पूर्णमिदं पूर्णमिदः पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. समचरण सरोजम सांद्र नीलाबुधांबं, जगन्विहित पाणी मंडनं मंडनानं. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैधवलाहसं विठ्ठलं चिंतयामि. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं. वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नामायसे नाम तुझिया स्वरूपा, आवरण रूपा कोण ठेवी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, वैराग्य राग रसिक संत गोरोबा काका महाराज, सद्गुरु गणेशनाथ महाराज, सर्व सकल संतांना प्रथम परिनिपात करून आज वैराग्य राग रसिक संत गोरोबा काका महाराज यांच्या अभंग मालिकेवरील प्रवचन रूपी सेवा आणि त्या प्रवचन रूपी सेवेचा जे 15वे पुष्प, त्या 15व्या पुष्पाची प्रवचन सेवा माझ्याकडे या ठिकाणी आलेली आहे. माझ्यासारख्या पामराकडे या ठिकाणी आलेली आहे. वास्तविक कोणताही अधिकारी नसताना
परंतु भगवंतावर, ईश्वरावर, अविनाशी परमतत्वावर प्रेम असल्या कारणानं खरोखरच भगवंताचं गुणवर्णन आपल्याला अभंग रूपानं ज्या पद्धतीने करता येईल त्या ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. मज पामरा काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी. म्हणून आज प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग हा संत गोरोबा काका यांचा आहे. जे सर्व सकल संतांमध्ये ज्यांना संत परीक्षक अशी उपाधी त्या ठिकाणी आहे. आणि खरोखरच संत गोरोबा काका हे वैराग्याचे महामेरू आहेत. महामेरू अशी उपाधी त्यांना दिलेली आहे वैराग्याची. मेरू मांदार पर्वत ज्याप्रमाणे असावी, हिमालयासारखा पर्वत असावा, या अभेद्य पर्वत आहे, गंधमादन पर्वत आहे, विंध्याद्री आहे, असे पृथ्वी तलावरचे जे पर्वत आहेत त्या पर्वताची उपाधी म्हणजे ते पर्वत कसे असतात, स्थिर असतात. तशा पद्धतीनं ज्यांच्याकडलं वैराग्य हे स्थिर आहे, वैराग्यामध्ये खरोखरच ज्यांनी वैराग्याने परिपूर्ण अवस्थेमध्ये ज्यांची अवस्था झालेली आहे असे संत वैराग्य महामेरू संत गोरोबा काका महाराज. भक्तीत ज्ञान आणि वैराग्य हे 3 अवस्था परमार्थामधले आहेत. भक्ती, ज्ञान, वैराग्य या जीवानं ज्ञानाची साधना नाही केली तरी चालते, परंतु भक्ती करणं फार महत्वाचं आहे. कारण देव ईश्वर कसा आहे, भक्तीचा भुकेला आहे. भाव आपल्या हृदयामध्ये, आपल्या हृदयातला भाव जो आहे तो ईश्वराला पोचत असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सुद्धा म्हणतात की भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव जर असेल, शुद्ध भाव असेल तरच आपल्याला भक्ती करता येते आणि ते भक्ती भगवंताची साध्य होत असते. परंतु भक्ती करायचं म्हणजे काय, तर भक्ती करण्यासाठी अनेक मार्ग सांगितलेले आहेत. भक्तीच्या 9 प्रकार सांगितलेले आहेत. 9 विधा भक्ती म्हणतात. श्रवण, कीर्तन, मनन, चिंतन, आत्मनिवेदन असे बरेच प्रकार भक्तीचे दिलेले आहेत. श्रवण आहे, चिंतन आहे, कीर्तन आहे, मनन आहे, निधिध्यासन आहे, आत्मनिवेदन आहे. या सर्व स्तरातून, सर्व प्रकारातून आपल्याला भक्ती करता येत असते. आणि भक्तीची जी अवस्था आहे, ज्यावेळेस आपल्याकडून शुद्ध भक्ती होते त्यावेळेस वैराग्य या ठिकाणी निर्माण होत असते. मग भक्ती करायचं तर काय करावं लागणार आहे? अनेक प्रकारचे मार्ग वेगवेगळ्या युगामध्ये सांगितलेले आहेत. कलियुगामध्ये सोपा सरळ मार्ग सांगितला ते म्हणजे नामाचा. या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा उद्धार कलियुगी उद्धार हरी नामे. या कलियुगाच्या ठिकाणी उद्धार केवळ हरीच्या नामामुळे होणार आहे, नामाचं चिंतन केल्यामुळे होणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या त्या ठिकाणी राहून फक्त भगवंताचं, ईश्वराचं नामचिंतन करा, जेणेकरून भक्ती ही साध्य होईल. आणि भक्तीमध्ये हे झाल्यानंतर त्या ठिकाणी वैराग्य निर्माण होणार आहे. म्हणून संत गोरोबा काका महाराज अखंड भगवंताचं, विठ्ठलाचं नामचिंतन करतात. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, अशी अवस्था कुणाची झालेली आहे? संत गोरोबा काका महाराजांची झालेली आहे.
आणि एवढं आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये प्रपंच करत असताना भगवंताचं ईश्वराचं नामचिंतन करतात, परंतु या प्रपंचामध्ये असणाऱ्या वस्तूंना संत गोरोबा काका कसल्याच प्रकारची भावना न ठेवता, त्या वस्तूमध्ये न अडकळता, हे जे वस्तू आहेत, हे वस्तू कशा आहेत, ही वस्तू विनाशी आहेत, या वस्तूचं परिवर्तन होणार आहे, हे नित्य सुख देणाऱ्या वस्तू नाहीत. मग सुख देणाऱ्या वस्तू कोणत्या असणार आहेत? या जगताच्या ठिकाणी वावरत असताना नेमकं सुख कशातून प्राप्त होत असतं, ते तत्व काय आहे, याचं मार्गदर्शन आपल्याला संत गोरोबा काका महाराज या अभंगातून करतात. संत गोरोबा काका महाराजांचं वैराग्य बघा काय आहे. अहो, नामचिंतनामध्ये दंग झाले. हाता मडके बनवण्यासाठी जो चिखल तयार केला होता, ते चिखल तुडवत असताना भगवंताचं ईश्वराचं मुखाद्वारे या ठिकाणी नाम घेतलेलं आहे. हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. म्हणजे प्रांजळ मार्ग जर कोणता असेल तर वैकुंठ, आणि वैकुंठाचा मार्ग दाखवणारा जे आहे ते ईश्वराचं नाम आहे. अखंड ईश्वराच्या विठ्ठलाच्या नामामध्ये मग्न झालेले संत गोरोबा काका महाराज, स्वतःचा मुलगा त्या मातीमध्ये आला, तुडवला गेला, मात्र याचीही चाहूल, याचंही या ठिकाणी भान त्यांना राहिले नाही. कारण का? केवळ एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती, असं म्हणतात. रखमाईच्या पतीवर, भगवंतावरच ज्यांचा पूर्णतः भाव दडलेला आहे, देहावरचं तादात्म्य या ठिकाणी सुटलेलं आहे. देह जाव आतवा राहो पांडुरंगी दृढ भाहो, अशी अवस्था गोरोबा काका महाराजांची झाली. मुलगा पायाखाली आला, मारला गेला, परंतु भान आला. एवढं वैराग्य, म्हणून वैराग्याचे महामेरू या ठिकाणी संत गोरोबा काका महाराजांना म्हणतात. आणि मग त्यावेळेस नामदेव महाराजांना काय उपदेश संत गोरोबा काका महाराजांनी केलेला आहे. आणि या अभंगाद्वारे भक्ताचे लक्षण या ठिकाणी जाणतात. ज्या वेळेस एकाच विचाराचे, एकाच हृदयाचे जरी दोन मनुष्य या ठिकाणी एकत्र आले किंवा दोन जीव आले, तर एकमेकाविषयी, एकमेकाच्या हृदयीचं ते ज्ञान त्यांना या ठिकाणी उकळलं. हे हृदयीचे ते हृदय, अशी अवस्था त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून त्यावेळेस खरोखरच संत गोरोबा काका महाराजांनी ज्यावेळेस उपदेश केला नामदेव महाराजांना, की हे जे जगत आहे, या जगतामध्ये जीवानं जन्म घेतल्यानंतर अनेक पाशामध्ये तो अडकलेला आहे. मग कर्मपाश असेल, माया पाश आहे, अनेक प्रकारची पाश ग्रंथामध्ये अनेक वर्णन त्यांचं केलेलं आहे. त्या पाशामध्ये मनुष्य हा अडकलेला असतो. परंतु ते जे पाश आहेत, त्या पाशाचं बंधन ज्यावेळेस तुटलं जाईल, त्यावेळेस जे नित्य सदोदित अविनाशी जी वस्तू असणार आहे, जे चैतन्य रूपामधली, त्या वस्तूचं वास्तविक दर्शन होणं, वास्तविक त्या वस्तूचा परामर्श होणं, त्याची अनुभूती होणं, आणि त्या अनुभूती झाल्यानंतर मग तिथं द्वैत्याचे बंधन न बाधिजे, द्वैत्याचं बंधनच त्या ठिकाणी बाधणार नाही. मी आणि तू, मी तूपणाचा ठावच त्या ठिकाणी राहणार नाही. जे पाहायचं आहे, जे पाहणार आहोत, आणि जे पाहिलं जातं, म्हणजे दृश्य, द्रष्टा आणि दर्शन, या तिन्हीची त्रिपुटीची बोळवण ज्या वेळेस होते, त्यावेळेस मग मी आणि तू असा भावच त्या ठिकाणी राहणार नाही.
अहम कोहमचा भाव त्या एक ठिकाणी विरून कोहम सोहम अवस्था त्यावेळेस राहणार आहे. सोहम अवस्था राहणार आहे. सोहम अवस्था म्हणजे राहणार म्हणजे काय? सुख घडोघडी वाढू लागे. सुख घडोघडी लागे म्हणजे काय? वाचेनं जर राम नामाचा जर उच्चार होऊ लागला, सोहम सोहम जर असे शब्द पडू लागले, तर सुख निश्चितच घडोघडी वाढू लागणार आहे. आणि म्हणून संत गोरोबा काका महाराज या अभंगाद्वारे नामदेव महाराजांना या ठिकाणी उपदेश करत असताना, नामदेव महाराजांना सांगत असताना अभंगाच्या प्रथम चरणामध्ये काय सांगतात? नामा ऐसे नाम तुझिया स्वरूपा आवरण अरूपा कोण ठेवी. नामा ऐसे नाम तुझिया स्वरूपा. गोरोबा काका महाराज म्हणतात की नामा ऐसे नाम तुझिया स्वरूपा. हे नामदेव राया, तुम्हाला जे नाव दिलेलं आहे ते नामा, नामदेव असं तुमच्या या स्वरूपाला नाव दिलेलं आहे. परंतु तुमच्यामधलं जे असणारं स्वरूप ते स्वरूप काय आहे? त्या स्वरूपाची नित्यता नेमकी काय आहे? तुम्हाला नाम आहे, तुम्हाला एक नाव दिलेलं आहे नामा. तुमच्या स्वरूपाला, तुमच्या देहाला आईवडिलांनी आपल्याला नाव ठेवले. जन्म झाल्यानंतर जर बालकाचं नाव ठेवलं जातं, जे मनुष्याचे त्या ठिकाणी काही संस्कार दिलेले आहेत. मनुष्य जन्माला आल्यानंतर 16 संस्कार असतात. त्याचपैकी या ठिकाणी नामकरण संस्कार सुद्धा आहे. मग ते नामकरण दिल्यानंतर की बाबा असा असा तुला एक नाव दिलेलं आहे, तर तुझं स्वरूप, मग आपण त्या ठिकाणी त्या नावाला एवढं चिटकून राहत असतो की ते त्या नावामध्येच या ठिकाणी आपण आपलाच एक प्रकारचं अस्तित्व आपण निर्माण. परंतु त्या नामाच्या पलीकडे जाऊन बाह्य अवस्थेमध्ये जे वावरत असताना ते नाम आहे, त्या नामाच्याही पलीकडे जाऊन ते स्वरूप आहे, ते स्वरूप आपल्याला त्या स्वरूपाची त्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान होणं हे फार महत्वाचं आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला संत गोरोबा काका महाराज सांगतात की नामदेव महाराज, नामा तुला असं नाम दिलेलं आहे तुझ्या स्वरूपाला, पण मात्र आवरण अरूपा कोण ठेवी. आवरण अरूपा कोण ठेवी. जे अरूप आहे, आपण सगुण, आपण एका आपला जन्म झाला म्हणजे आपण या वास्तविक रूपामध्ये या ठिकाणी आपण वावरत आहोत. आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय आहेत, आपल्याला पंच कर्मेंद्रिय आहेत. या पंच ज्ञानेंद्रियातून आपण सर्व गोष्टी अनुभवत आहोत. आपल्याला बुद्धी दिलेली आहे. आपण जे काही अनुभवत आहोत ते केवळ बुद्धीने अनुभवत आहोत. आपल्याला स्वरूप असेल, रूप असेल, प्रत्येक वस्तूचं ज्ञान असेल, हे केवळ कशामुळे आपण जाणत आहोत तर हे बुद्धीमुळं. बुद्धीशिवाय कोणत्याच वस्तूचं आपल्याला ज्ञान होत नाही. अगदी ब्रह्म ही आपल्याला जाणून घ्यायचं झालं तर ते बुद्धीच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात की बुद्धीचे वैभव अननाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचं काय आहे तत्व की केशवराजाला जाणणं. मग या ठिकाणी स्वतः संत गोरोबा काका महाराज म्हणतात की आवरण जे आहे अरूपाला, जे रूप अरूप आहे, ज्याला रूपच नाही या ठिकाणी, ज्याला रूपच या ठिकाणी नाही, असं जे अरूप काय असणार आहे अरूप. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात की बाबा त्या अरूपाचं वर्णन केलेलं आहे की सत्य ज्ञानांगत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण तेथे. सत्य ज्ञानांगत गगनांचे प्रावरण, जे प्रावरण दिलेले आहेत, कशाला या ठिकाणी दिलेलं आहे?
सत्य स्वरूपाचं सुद्धा या ठिकाणी प्रावरण, गगनांचे प्रावरण. गगन कसा आहे? गगन हे अभेद आहे, सर्वव्यापक आहे. त्या गगनाचे प्रावरण जिथं की रूप नाही ना, गुण नाही ना, वर्ण नाही. मग याला नेमकं काय म्हणावं? म्हणजे या ठिकाणी सांगायचं काय तात्पर्य आहे की हे जे भौतिक अवस्थेमधल्या ज्या नाम आहेत, भौतिक अवस्थेमधल्या ज्या गोष्टी आहेत, याच्याही पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर जे हृदयामध्ये सर्वांच्या स्थित स्वरूपात असणारा भगवान परमात्मा आहे, जे अविनाशी तत्व आहे, त्या तत्वाची जर प्रचिती झाली तर निश्चितच मग त्या ठिकाणी मी आणि तू असा भाव त्या ठिकाणी राहणार नाही. आणि आणि हे आवरण जे आहेत, हे आवरणाचं भेदन केल्यानंतर मग आतलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची प्रचिती ह्या जीवाला आल्याशिवाय राहणार नाही. कारण रामायणामधला एक प्रसंग असा आहे की ज्या वेळेस प्रभू रामचंद्राने रावणाचं युद्ध सुरू झालेलं होतं, अनेक वीरांना, अनेक राक्षसांना वानर सैन्याने प्रभू रामचंद्राने त्या रणभूमीच्या ठिकाणी मारलेला आहे. आणि ज्या वेळेस इंद्रजिताला मारायचं आहे, इंद्रजितानं अभिजित नावाचा यज्ञ त्या ठिकाणी सुरू केला. निकुंबळेच्या ठिकाणी जाऊन एका गुह्य ठिकाणी विवरामध्ये जाऊन, जी की तिथं कुणालाही जाता येत नाही असा विवराच्या ठिकाणी जाऊन जे अभिचारक यज्ञ सुरू केला. आणि ते जर यज्ञ सफल झाला असता तर लक्ष्मणाला पराजित सहज करता आलं असतं इंद्रजिताला. मात्र त्या इंद्रजितानं यज्ञ सफल होण्यासाठी अनेक आवरण टाकलेली होती सभोवताली. कित्येक आवरण होते. पर्जन्याचं आवरण आहे, सर्पाचं आवरण आहे, जंगल आहे, परत भूतांचं आवरण आहे, क्षस्त्रांचं आवरण आहे. असे 7-8 आवरण त्याच्या भोवती या ठिकाणी तयार केले. आणि मध्ये भागी असणारा हा इंद्रजित तो यज्ञ करत होता. मग तेवढ्या आवरणाचं छेदन स्वतः लक्ष्मणानं, हनुमंतराय त्या ठिकाणी सोबत होते, बिभीषण सोबत होता, एक एक आवरणाचं छेदन करत 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 त्या इंद्रजितापर्यंत पोहोचले. आणि इंद्रजिताचा जो होम आहे ते होमाचं भंजन केलं. होम जागेच्या जागी थांबवला. म्हणजे आपल्याही मनामध्ये जे असणार अनेक प्रकार यज्ञ म्हणजे दुसरा तिसरा नाही. इंद्रजिताचा यज्ञ असला तरी इंद्रजिताची वृत्ती ही आपल्यामध्ये आहे. आणि त्या आवरणाचं जे भेद करत करत आपल्या जे म्हणजे पंचप्राण आहेत, पंचकोश आहेत, या सर्वांचं ज्या वेळेस आपण भेदन करू म्हणजे विकारांचं ज्या वेळेस आपण भेदन करू, हे षड विकार आपल्यामध्ये जे दाटून भरलेले आहेत, त्या सर्वांचं जर आपण छेदन करत करत जाऊ त्यावेळेस निश्चितच काय होणार आहे, ते स्वरूप जे आरोप या ठिकाणी असणार आहे. आवरण आरोप कोण ठेवी, आरोपाला आवरण जे कोण ठेवणार आहे ते रूपाला, ते स्वरूप त्या ठिकाणी कळणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात की तू गुह्य चैतन्य नित्य वस्तू जान रहित कारण स्वयंप्रकाश. हे नामदेव राया, खरोखर तुम्ही कशा आहात? तुमच्यामध्येच या ठिकाणी गुह्य दडलेला आहे, चैतन्य तुमच्यामध्येच आहे. आणि तुमच्यामध्येच नित्य वस्तू जी असणारी आहे ती वस्तू नित्य वस्तू, सदोदित असणारी वस्तू. म्हणजे बघा, प्रत्येकामध्ये प्रत्येक शरीरामध्ये या काही जन्माला आलेले आहेत, त्या प्रत्येकांचं शरीर जरी नाशवंत असलं तरी त्या शरीराला चेतना देणारी जी वस्तू असणार आहे
ती कशी आहे? चेतना देणारी वस्तू ती कशी असणारी आहे? नित्य आहे. म्हणजे चेतना देणारी वस्तू ही नित्य वस्तू असणार आहे. आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी हे शरीर आपल्या शरीरामधला जो असणारा आत्माराम आहे, आत्मा जो आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा आत्मा, तो आत्मा कसा आहे? नित्य आहे, नित्य आहे. तो आत्मा गुह्य रूपामध्ये, गुह्य म्हणजे या ठिकाणी गुह्य, शरीरातलं गुह्य जर काय असेल तर ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारा आत्मरूपाने नटलेला भगवान परमात्मा. आपल्याच देहामध्ये, आपल्या शरीरामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव आहे. आपणच स्वतः भगवंताचे अंश आहोत. आपणच या ठिकाणी शिव आहोत. म्हणजे देव आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की देव पाहावयासी गेलो, देवच होऊन ठेवलो. देव पाहण्यासाठी जायचे म्हणजे काय? ज्या वेळेस आपल्यामधले हे सगळे आवरण जे आहेत, आवरण नाहीसे होतील, स्वरूपाची त्या नित्य वस्तूची ज्या वेळेस आपल्याला जाण होईल, त्या नित्य वस्तूचं आपल्याला ज्यावेळेस ज्ञान होईल, त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी खरोखरच तिथं कसल्याच प्रकारची न्यूनता राहणार नाही. माझ्याच हृदयी भगवंत, अशी अवस्था त्या ठिकाणी होईल. म्हणून या ठिकाणी म्हणतात हृदयामध्ये असणारा राम त्या ठिकाणी. आणि हे रहित कारण स्वयंप्रकाश, रहित कारण स्वयंप्रकाश, स्वयंप्रकाश आहे. ज्याप्रमाणे सूर्य हा संपूर्ण सृष्टीला काय देतो? उजेड देतो, प्रकाश देतो, ऊर्जा देतो. तसं हे जे असणारं रहित कारण स्वयंप्रकाश, ते नित्य वस्तू जे आहे, ज्याप्रमाणे सूर्य संपूर्ण ह्या सृष्टीला प्रकाश देत असतो, म्हणजे सांगितलेलं आहे किंवा सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. सर्वाघटी राम, प्रत्येकामध्ये आत्मरूपाने राम या ठिकाणी आहे. आत्मरूपाने राम बसलेला आहे. आणि त्यांना प्रकाश देणारा, त्यांना चेतना देणारा कोण असेल तर तो सूर्यनारायण. आणि खरोखरच आपली ही जी जीवसृष्टी जी चालू आहे ते केवळ आणि केवळ ही सूर्यामुळे चालू आहे. सूर्याचा प्रकाश नसेल, पृथ्वीवर येत नसेल तर ही सूर्य सृष्टी राहणार आहे का? जीव राहणार आहे का? राहणार नाही. तसं भगवान परमात्म्यानं ही व्यापलेली सृष्टी, व्यापलेलं ब्रह्मांड, हे ब्रह्मांड या ठिकाणी खरोखरच सदोदित झालेलं आहे. तू गुह्य चैतन्य नित्य वस्तू जाण, रहित कारण स्वयंप्रकाश, रहित कारण स्वयंप्रकाश. स्वतः प्रकाश देणारा जो सर्वांमध्ये असणारा नित्य अविनाशी परमात्मा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून म्हणतात की बाबा, याही शब्दा माझे वाचन लागे, मार्ग पैगा लागे निर्धारिता. हे जाणण्यासाठी खरोखरच शब्दाची वाचा या ठिकाणी लागणारच नाही. स्वरूपाची मी आणि तू असं वेगळं पण जाणणारच नाही. तर वाचा जे असणार आहे ते हे होणार आहे. 4 वाचा आपल्या मनुष्याला असतात. 4 प्रकारच्या वाचा आहेत. एक आहे वैखरी, मध्यमा, पश्चिंत्या. 4 वाणी दिलेल्या, 4 वाचा दिलेल्या आहेत. वैखरी, मध्यमा, पश्चिंती आणि परा. आणि या सर्व वाणीतून आपण प्रत्येक वाचेचं वेगवेगळं महत्व या ठिकाणी आहे. सहज आपण बोलत असतो हे वैखरीनं बोलत असतो, त्याच्याही पेक्षा मध्यमा आहे, पश्चिंती आहे, परा आहे. आणि ज्यावेळेस भगवंता ईश्वराचं नामचिंतन परावाणीतून होईल त्यावेळेस खरोखर ती भक्ती जी आहे ती उच्चतम कोटीतली भक्ती असते. म्हणून या ठिकाणी सांगतात की मार्ग पैगा लागे निर्धारिता. त्याचा मार्ग त्या ठिकाणी आपल्याला सापडला जातो. त्या जर अवस्थेने जर या ठिकाणी गेले तर मार्ग निश्चितच सापडणार आहे, असं संत गोरोबा काका महाराज आपल्याला या अभंगाद्वारे सांगतात. की अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जे सांगितलेलं आहे की म्हणे गोरा कुंभार आत्मया नामदेवा, चिद्रूपावगा दिससी साच. शेवटच्या चरणामध्ये संत गोरोबा काका महाराज सांगतात की म्हणे गोरा कुंभार आत्मया नामदेवा, चिद्रूप अवघा दिससी साच. नामदेवा, आत्मया नामदेवा,
संत गोरोबा काका महाराज नामदेवाच्या बाह्य अवस्थेतून या ठिकाणी बोलतच नाहीत. जे बोलायचे जे अंतःकरणामध्ये अवस्थेत भगवंताचंच अवस्थेत, जे दृष्टीनं पाहायचंय ते सगळं स्वरूप कोणाचं आहे? ईश्वराचंच आहे, भगवंताचंच आहे. तिथं त्या ठिकाणी आवरण, तिथं कसलाच भेद त्या ठिकाणी आहे. चिद्रूपता त्या ठिकाणी निर्माण होते. चिद्रूपता म्हणजे कसलंच त्या ठिकाणी स्वरूप नाही, अरूप नाही ना काही नाही, चिद्रूप अवस्था त्या ठिकाणी. म्हणजे ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने माता सीतेचं स्वयंवर आहे, स्वयंवर झाल्यानंतर त्या स्वयंवराच्या ठिकाणी ज्यावेळेस माता सीतेने प्रभू रामचंद्राकडे पाहिलं, त्यावेळेस माता सीतेची जी अवस्था झालेली होती ती चिद्रूपता अवस्था झालेली होती. देखणे पाहणे सर्व ठाई एक रामचंद्र, राममय अवस्था त्यांची माता सीतेची झालेली होती. म्हणून तसं आत्मया नामदेवा, आत्मरूपामधल्या असणारा नामदेवा, तू जे दिसत आहेस ते चिद्रूप दिसत आहेस. म्हणजे तुझ्यामधला नाम, तुझ्यामधला जो बाह्य अवस्थेमधला जो नामा आहे, नामदेव आहे, हा नाही तर भगवंताचंच, ईश्वराचंच स्वरूप त्या ठिकाणी दिसत आहे. ईश्वरच आहे. अशा प्रकारे खरोखरच हे जे अभंग संत गोरोबा काका महाराजांचे आहेत, खरोखरच त्या अभंगावर चिंतन करावं, अभंगावर बोलावं, एवढं सखोल चिंतन आपल्याला आपल्यासारख्या पामराला या ठिकाणी करता येणार नाही. कारण का, या अभंगाची एवढी खोली आहे की भक्तीमध्ये, साधनेमध्ये उच्चतम कोटीतला परमार्थ त्या ठिकाणी म्हणून घडला पाहिजे. आपल्याकडून उच्चतम कोटीतला परमार्थ ज्यावेळेस घडेल, उच्चतम कोटीतली साधना ज्यावेळेस घडेल, त्यावेळेस कुठंतरी थोडी थोडी उकल आपल्याला अभंगाची करता येईल. परंतु त्या अभंगावर बोलणं, त्या स्वरूपाशी निगडीत होऊन बोलणं खरोखरच या ठिकाणी नाही. म्हणून या अभंगातून या ठिकाणी काय आपल्याला भेटणार आहे? प्रवचन रूपी सेवेतून प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक ओवीचा, प्रत्येक चरणाचा, अभंगाचा अर्थ जाणून घ्यावा किंवा त्या अभंगावर त्या पद्धतीचं चिंतन व्हावं असं काही नाही. कारण त्या अभंगाचं नुसतं वाचन जरी झालं, त्या अभंगावर थोडा विचार जरी या ठिकाणी आपण बुद्धीने केला, तर निश्चितच कुठंतरी आपण त्या मार्गावर या ठिकाणी आहोत. कुठं तर आपल्याला त्याची प्रचिती त्या ठिकाणी येईल, कुठं तर आपल्याला त्याचं थोडंसं ज्ञान होईल, अवलोकन होईल. म्हणून हे फार महत्वाचं. प्रवचन सेवा होणं का महत्वाची आहे? प्रत्येक अभंगावर असेल, प्रत्येक ओवीवर असेल. कारण का, जसं जसं आपण त्या अभंगाकडे वळू तसं तसं आपल्याला त्या अभंगाचं मर्म, त्या अभंगाचा भाव, संतांनी त्यावेळेस लिहून ठेवलेला जो भाव आहे तो सर्वसामान्य जीवापर्यंत पोचावा. आणि त्या अभंगाच्या ठेवेमुळं, त्या संत ठेवेमुळं अज्ञान, आपल्यासारखे अज्ञान रूपी जे जीव आहेत, या जीवांना कुठंतरी या ठिकाणी या भयान अवस्थामध्ये असणाऱ्या ह्या कलियुगामध्ये, खरोखरच ह्या भयान असणाऱ्या कलियुगामध्ये त्या अभंगामुळे कुठंतरी या ठिकाणी दिलासा भेटावा, कुठंतरी जीवाला समाधान प्राप्त व्हावं. यासाठी खरोखरच ही जी असणारी ऑनलाईन रूपी प्रवचन रूपी सेवा असेल किंवा ऑफलाईन प्रवचन रूपी सेवा असतील, हे प्रबोधन होणं हे फार महत्वाचं आहे. वेगवेगळे विचार त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या ह्याच्यातून मांडले जातात. अनेक प्रकारच्या विचाराचं व्याख्यान मालिका चालवली जाते, अनेक प्रकार विचारांचा जागर केला जातो. परंतु संत साहित्याचा विचाराचा जागर करणं, प्रबोधन करणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्या विचारातून समाजासाठी निश्चितच परिवर्तनाची दिशा ठरलेली होणार नाही. कारण का, या जगामध्ये जर समाजाला योग्य मार्गाने लावणारं जे कोणतं साहित्य असेल तर ते केवळ संतांचं साहित्य आहे, संतांचं साहित्य आहे. या सर्व सकल संत साहित्यातूनच समाजामध्ये परिवर्तन होणार आहे. आणि या परिवर्तनातूनच निश्चितच आपल्याला
त्या आत्मस्वरूपाची ओळख होणार आहे. आत्मरूपाने भगवान परमात्मा आपल्याच हृदयामध्ये जो आहे त्या परमात्म्याची ओळख आपल्याला निश्चितच होईल. आणि म्हणून या ठिकाणी ही झालेली अल्पशी संत गोरोबा काका महाराज यांच्या अभंगावरील प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी इथेच समाप्त करून मी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल 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 पुंडलिकावरधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. संत गोरोबा काका महाराज की जय.